नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी आता नायगाव येथे शिवारात इथे तलावापाशी इथं आता पोहोचलेलो आहे. मी पाळीवर आहे आता सध्या. शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की ह्या तलावाचं पाणी पाझरून इकडे जाते. इकडे दाखवा कॅमेरा. इकडे पाणी पाझरून इकडे जाते असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आपण शेतकऱ्यापाशी जाऊ आणि त्याची काय प्रतिक्रिया आहे ते आपण थेट जाणून घेऊया. चला. काय नाव तुमचं? मी माळी कमलाकर. काय विषय आहे? विषय असा आहे की हा जो पाझर तलाव झालेला आहे याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. पावसाळा संपल्यावर 1 महिन्याच्या आतच यातील पाणी सर्व निघून जाते. म्हणजे बेसमेंट पक्क नाही या तलावाचं. याच्यामध्ये काळी मातीचं बेसमेंट काहीच केलेले नाही. हा जो पाझर तलाव आहे तो लघु पाटबंधारे उपविभाग स्थानिक स्तर यामध्ये येतोय आणि काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळं अतिवृष्टी जर झाली तर हा तलाव फुटण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्यामुळे खालील शेतकऱ्यांचं जे आहे ते अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. आतापासून नुकसान झालं की नाही कोणाचं? नाही, दरवर्षी नुकसान आहे ना. खालच्या बाजूला हा म्हणजे पाळूच्या खालूनच पाणी वाहत हे. म्हणजे सांडव्यातून वाहण्याचा प्रश्नच येत नाही. सेंटर मधून पाणी निघत असल्यामुळे खालच्या शेतकऱ्याची जी शेती आहे ती दरवर्षी पाण्यातच असते. तुम्ही इथं रस्ता काढून दिला आता सांडवा कोणी काढून दिला? हे आम्ही शेतकऱ्यांनी काढून दिलेला आहे सांडवा. स्वखर्चातून का? स्वखर्चातून काढून दिलेला आहे. कधी काढलेला आहे? हे मागच्या महिन्यामध्ये काढलेलं आहे. तुमचं नाव सांगा पूर्ण. माळी कमलाकर विठ्ठलराव. काय नाव तुमचं? शितोळे राजा बाप्पाराव. काय इथे तलावामध्ये तुम्ही सांगता इथून पाणी पाझरून इकडून जाते, तुम्ही सांडवा काढून दिलाय स्वखर्चातून, काय सांगता? खर्चातून सांडवा काढलाय आणि तळ्यामध्ये आज जर पाऊस बंद झाला, समजा आजपासून जर पावसाचा एक थेंब नाही पडला तर 30 दिवसाच्या आत ह्या तळ्यात एक थेंब बी राहत नाही पाण्याचं बघायला. मग ह्या तळ्याचा उपयोग तरी काय आहे शेतकऱ्याला? एक तर जमिनी गेल्या ती गेल्या बऱ्याच जमिनी जाऊ मग त्याचा पाण्याचा तरी फायदा आपल्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे की. मग ते बी मिळत नाही. मग फायदा तरी काय आहे म्हणजे तलावाचा? तर इथून पाणी खालून चाललंय ह्या तळ्याच्या मधोमध जे का खालून पाळूतून पाणी निघून जात आहे. मग एखादं समजा जास्त जर झालं, जर त्याला भेगा पडल्या तर आमच्या खालच्या शेतकऱ्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे की. मग त्याची जबाबदारी कुणाची आहे? मग अर्ज वगैरे केलं का नाही कुठं? ह्याच्या अगोदर अर्ज नाही केलेला, पण यावर्षी पाऊस जास्त झालाय त्याच्यामुळे आतापर्यंत आम्हाला तेवढं जाणवलं नाही. तर म्हणजे आतापर्यंत काय जाणार किंवा पाणी फक्त याच्यात राहत नव्हतं तर दुर्लक्ष करीत होते. पण आमचे सर म्हणले बाबा असं आपण बोलू, त्यांना बोलू, भेटू. मग त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही गोळा झालो. अधिकारी वगैरे कोण आलते का नाही इकडे? ह्याची दुरुस्ती केलेली आहे पण ते कुणी केली काय केली त्यावेळेस बी आम्ही लक्ष दिलं नाही. असं झालेलं आहे. कधी झालेली आहे दुरुस्तीची? ह्याची दुरुस्ती 2 वर्ष झाले है का नाही सर? हा 2 वर्ष झाले. तलाव किती वर्ष झालेला आहे? तलाव 15-16 वर्ष झाले तलाव. आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय नाव तुमचं? बबन व्यंकट शितोळे. काय तलावाचं इथं पाणी? तलावामध्ये जमीन आमची स्वतःची गेलेली आहे. आम्ही वडील ज्या टायमाला जमीन जाताना आम्ही म्हणलो होता साहेब काम चांगलं करा. साहेब म्हणले होत असतंय, तुम्हाला काय करायचे? कोणते साहेब होते? खैमे साहेब म्हणून होते. इथं कुठले ते माहित नाही आपल्याला. आमच्या गावचे सरपंच बालोतात्या होते त्यावेळेस. महादेवमामा उपसरपंच होते. महादेवमामा सरपंच मेन होते सॉरी, आणि उपसरपंच बालोतात्या होते. पण त्या टायमाला बी आम्ही म्हणला होता काम व्यवस्थित करा, पण त्यांनी काम केलेलं नाही व्यवस्थित. आम्ही प्रयत्न केला, ते म्हणायचे तुला काय कळतंय असं म्हणायचे. स्वतः आमची जमीन गेलेली आहे, काहीच उपयोग नाही ह्या तळ्याचा. केलं म्हणायचं असं तुम्हाला? इथलेच गावातले आमचे जे माणसं होते सुरुवातीला, बालुतात्या होते, अजून नंतर गावातली काही माणसं, आपल्याला कळत नसते बाबा आपण मध्ये पडून लागत असते असं म्हणायचे. आमच्या वडिलाला म्हणायचं आमचे वडील काय एक्सपायर झाले. मीच बोलायला लागलोय आणि जी आहे ती सत्य परिस्थिती. आम्हाला कुठेही बोलवा, मी यायला तयार आहे, तसं काही विषय नाही माझा. काय तुमची मागणी काय आता? आमची मागणी एवढीच आहे की काम दुरुस्ती व्हावं, चांगलं व्हावं. असंही पाण्यात गेलेलं आहे, दुरुस्ती चांगली व्हावी, हे आमचं काम महत्वाचं आहे. आणि पहिलं बेसमेंट तर व्यवस्थित केलेलंच नाही. आता मला सांगा, वरून पाणी टाकलं किसा फटका असतंय, किशातून पैसे टाकले खाली निघून जाते. तसंही पाण्याचा काय उपयोग आहे आम्हाला? वरून पाण्याला खाली निघून जाते, उपयोगच नाही ना पाण्याचा. आम्हाला एवढी मागणी आहे आम्हाला की बाबा सरकार कोण दुरुस्ती व्हावी, चांगली परिपक्व व्हावं. सांडवा सध्या व्यवस्थित केला नाही, कुठलंच काम व्यवस्थित नाही. कोण अपेक्षा आहे तुमची? आमची अपेक्षा आहे, शासनाकडून अपेक्षा आहे की काम दुरुस्ती व्हावं, चांगलं व्हावं, ही अपेक्षा माझी आहे. काय नाव तुमचं?
व्यंकटराव साहेब वाघे. काय सांगचाल इथं तलाव तुम्ही इथं पाजरा जे आहे ते पाणी इकडे जाते मग तुम्ही सांगितलं हो जात बघा नाही हो काही पूर्ण ही कल्ली जमिनीचं काय सुद्धा राहिलेलं नाही बघा पूर्ण. ही कल्ला बघा इकडं बघा काही सुद्धा राहिलेलं नाही. काय नाही फक्त 1 महिन्याच्या आतमध्ये पाणी थांबतंय. 1 महिनाभर पाणी बंद झालं पाणी निघून जातं. ही पूर्ण पाळूचं कामच झालेलं नाही. याला लोलर नाही, याला काय दबाव नाही, काळी माती नाही, काय नाही. वळण टाकल्यासारखं टाकलेलं आहे, निघून गेलेलं इथं. आता इथे त्याचा सांडवा बघा सगळा खिळखिळा झालेला पूर्ण सांडवेतून जे थोडंफार जातंय सांडवेतून पाणी आणि बाकीचं इकडून जातंय निघून. अर्ज वगैरे दिलता का नाही कुठं? नाही पहिला अर्ज नाही कुठं दिलेला. अधिकारी वगैरे कोणी कळविलं होतं का? नाही कळविलं नाही तुम्ही? नाही कळवायला नाही आतापर्यंत कोणी. दुसरं कोणी? दुसऱ्यानं काही कळवलं असलं तर मला माहिती नाही, पण आपण तर स्वतः काही कळवलेलं नाही. अगर कुठं काही अर्ज फिर्ज दिलेला नाही काय. हे सांडवा काढलाय तुम्ही, हे कसं काढलेला आहे? कोणता तो आम्ही पदर खर्चानं काढलेला आहे. कधी काढलाय? हे 1-2 महिन्याखाली काढलेला आहे. पदर खर्चानं तिकडून पाणी काढलेलं आहे, शेतामध्ये पाणी येईल म्हणून पलीकडून स्वतः पदर खर्चानं काढलेला आम्ही सांडवा. काय अपेक्षा आहे आता तुमची? आमची अपेक्षा काय ही तळ्याची दुरुस्ती होई फक्त. तळ्याची दुरुस्ती महत्वाची. महत्वाची म्हणलं म्हणजे याला काय काळी माती अगर काय पुन्हा मुरमाचा थर काय असलं काहीच नाही. फक्त उकरून टाकलेलं वळण टाकल्यासारखं हे निघून जाते पाणी. दारातून काही थेंब राहत नाही. आता पुढल्या महिन्यात या थेंब राहत नाही आणि थेंब आणि बाकीच्या लुस्कानी तर भरपूर आहेत. आता इथं बॅगा पडल्या आज उद्या हे थांबत नाही. काहीच नाही पाणी. हे पाणी तर नाही थांबत पण पाळू पण थांबत नाही. काहीच नाही. हे सगळं खाली जाणार सगळं. आपली तर माझी तर नुकसान होणारच होणार पण खाल्ल्याची पण होणार सगळं. आता पुस्तक झाले की नाही कोणाची नुकसान? झाली की आतापर्यंत झालेलाच आहे नुकसानी पण कोणी तक्रार देत नव्हतं आतापर्यंत. पण या वर्षी जास्ती पाऊस काळ झाल्यामुळं तक्रार म्हणलं म्हणजे आता बघा इथं बॅगा पडतात. आता हे जाऊन बी उपयोग नाही ना. शेत काय जाऊन म्हणलं? शेत जाऊन बी उपयोग नाही आमचा. शेत जाऊन तरी काय उपयोग आहे ह्याचा? पाणी जी वाहत आहे का खाली अवघा इकडे माझी विहीर आहे खाली अवघा इकडे खाली आणि अवघा ही पाळूचं जे काम केलेलं आहे अवघा ही बरणीचे दगड बघा कसे टाकले ते पाळूवरती. हे असलं काम बघा ही दगड बघा ही दगड. बघा, शेतकरी स्वतः दाखवत आहेत त्यांच्या हातानं. कॅमेरा तिकडे फिरवा. ही दगड बघा ही असे दगड आहेत. ही काम अशा पद्धतीत झालेलं आहे बघा. कसं पाणी थांबणार बोला. बघा बरं आता काय मागणी आहे तुमची नेमकं? आमची मागणी काय फक्त दुरुस्ती व्हावी चांगली व्यवस्थिशीर. शेतकऱ्याला पाण्याचा उपयोग व्हावा तळ्याची दुरुस्ती व्हावी एवढीच आमची मागणी आहे. काय नाव तुमचं? अशोक रामभाऊ राऊत. काय सांगचाल इथं शेतकरी जमलेले आहेत इथं तळ्यासाठी काय काय विषय आहे? आहे तळ्याचा उपयोगच नाही. पाणी मोप थांबतंय पण कामच बरोबर नाही. बघा इकडल्या साईडला पाणी कसं व्हायलंय. पाळू मधून पाणी सांडवेतून जायचं ते पाळू मधून जातं सेंटर मधून. त्याच्यामुळे ह्याची दुरुस्ती हे एवढीच आमची मागणी आहे. ह्याचा उपयोग व्हावा ह्या पाण्याचा. ह्या पद्धतीमध्ये सगळं चांगल्या पद्धतीमध्ये काम व्हावं एवढीच अपेक्षा आहे. दुसरं काही नाही. बघा मी आता नायगाव इथे पोहोचलेलो होतो. इथं आलतो. शेतकऱ्यांनी मी तुम्हाला थेट प्रतिक्रिया दाखवलेली आहे. इथून पाणी इकडे जात होतं असं शेतकऱ्यांनी सांगितलं होतं. तुम्हाला दाखवलेलं कॅमेरा तिकडे फिरवा. बघा तेव्हा तिकडे इथून असं पाणी पाजरून इकडे जाते असं शेतकऱ्याचं म्हणणं होतं. शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की काम बरोबर झालेलं नाही. दगड आहे तिथं खाल्लं बेसमेंट झालेलं बरोबर नाही असं त्या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आता बघू याच्यावर प्रशासन काय करते काय नाही ती ह्यांच्या मागण्या आपण तर जाणून घेतलेल्या आहेत. कसा वाटला विषय नक्की कळवा. आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. आपलं उपयोगाचं नाही. बरोबर आहे का? आणि सगळं शेत तर गेलेलं आहे. पाणी एवढं एवढं पाणी चालू आहे म्हणलं म्हणजे काय उपयोग नाही खालून उपयोग नाही. 1 महिन्याच्या आत हाताला कोरडा होते दररोज. अहो पाऊस जर आज उघडला तर 30 दिवसात काहीच राहत नाही. 30 दिवसात काहीच राहत नाही. आणि महत्वाचं म्हणजे काम तर ही व्यवस्थित जर झालेलंच तुम्हाला नाही. सांगतो तेव्हा ते खालून बॅगा पडलेले झाले चिरलेले झाले. फुटलं तर आणि जर फुटलं आमच्या धनगर मामाचं काहीच रान राहत नाही. तिकडे आमचं राहत नाही. गावात पाणी घुसली एवढं आणि ह्याचा आतापर्यंत परिणाम झाला नाही. ह्या वर्षी जास्त पाऊस काळ झालाय. पाऊस काळ झाल्यामुळे आम्हाला वाटायला की आता हे फुटतंय. शक्यता त्यांनी दुरुस्ती केली पण अशी तशीच केलेली आहे. मोठा एवढा दगड वर आहे तर काय उपयोग बेसमेंटच पक्क नाही आहे हाताला वाटतं. काळी माती नाही. उपसून नुसतं ढिगारा घातलेला आहे फक्त वळण टाकल्यासारखं. बाकी काही केलं काल टाकल्यासारखं त्याला दबाव नाही रोलर नाही काय नाही काय नाही.